मिस्टर सारंग, सायकोसोमॅस्टिक म्हणजे मन आणि शरीर याचा परस्पर संबंध आहे। वैद्यकीय शास्त्रात याला खूप महत्त्व आहे। प्रत्येक माणसाच्या मानसिक अवस्थेचा थेट परिणाम त्याच्या शरीरावर होतो। डॉक्टर, मग आता करायचं काय? परिणाम कसा होतो? एक साधं उदाहरण घ्या। जेव्हा आपण प्रचंड दुःखात असतो किंवा खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हा आपली भूक अचानक मरते। म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीराला अन्नाची गरज नसते असं नाही। शरीराला अन्नाची गरज असते, पण त्यावेळी आपली मानसिक अवस्था अशी झालेली असते की शरीराला असलेली अन्नाची गरज दाबून ठेवते। ओवीची पण अवस्था सेम अशीच आहे। तिच्या डोक्यात मनात प्रचंड काहीतरी हुरहुर चालू आहे। तिचा ताण ती सहन करू शकत नाहीये। सारंग, ओवी झोपली का रे? नाही वहिनी, नाही झोपली ती अजून। हे काय? अरे मला जरा ओवीची दृष्ट काढायची होती। मला असं वाटतं मीठ मिरची उतरवली ना की तिचा ताप पण जरा उतरेल। अहो ताई, मेडिकल दृष्टीने याला काही अर्थ नाहीये। ओवीला अंधश्रद्धेची नाही तर मानसिक आधाराची गरज आहे। डॉक्टर सॉरी, कळतंय मला। म्हणजे मला माहिती आहे तुम्ही पूर्ण प्रयत्न करताय, पण मला ना ओवीची अशी अवस्था बघवत नाही हो। म्हणून मी माझ्या समाधानासाठी हे सगळं करते। सॉरी वहिनी, जातो। डॉक्टर, आता मला सांगा काय करायचं? औषधं पण काम करत नाहीयेत। सायकॅट्रिस्टकडे जायचं आहे का? मिस्टर सारंग, सायकॅट्रिस्टकडे जाण्याची अजून वेळ आलेली नाहीये। मला असं वाटतं तुम्ही तज्ज्ञांकडे जाण्याच्या आधी ओवी ज्या टीचरचं नाव सतत घेते त्या टीचरची आणि तिची भेट घालून द्या। आपण बघूया ना, त्या टीचर समोर आल्यानंतर ओवीमध्ये काही बदल होतोय का, तिचा ताप उतरतोय का। असं नाही झालं तर आपण पुढचा निर्णय घेऊया। डॉक्टर, त्यांची भेट होणं... विचार करा तुम्ही, कारण मुलीच्या आरोग्यापेक्षा मोठं असं काही नाहीये। येते मी। थँक्यू। वेलकम।